कोकणात सोन पावलांनी लाडक्या गौराईचं आगमन. संगमेश्वर तालुक्यामधल्या पांगरी गावात पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा. पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर नादब्रह्म कलादेवी ग्रुपचं चंडावादन करण्याची दक्षिण भारताची परंपरा. गुजरातच्या अहमदाबादमधील सावंत कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पासाठी गावखेड्याचा देखावा. भिवंडीमधल्या चांदमल करवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारला उसापासून बनवलेला गणपती. कला दिग्दर्शक असलेल्या प्रमोद भोईर यांनी साकारलेली गणेश सजावट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वाशीमध्ये शेंगदाणा आणि सोयाबीनपासून बनवली बाप्पाची मूर्ती. कामरागाव इथल्या जय भवानी मंडळानं साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती. बदलापूरच्या शिरगाव परिसरामधील पाटील कुटुंबियांनी घरगुती गणपतीसमोर साकारला वानखेडे स्टेडियमचा देखावा. 1973 साली बांधण्यात आलेल्या वानखेडे स्टेडियमच्या अभिमानासाठी साकारला देखावा. कोकणामध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या. पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार. एसटीचा विस्तार होणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस येणार. 2000 नव्या गाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे. कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनामध्ये 19% वाढ. देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार. गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उद्या वाहतूक मार्गामध्ये बदल. भोसरी, सांगवी आणि हिंजवडी परिसरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश. रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या 11 ठेकेदारांवर पिंपरी महापालिकेची कारवाई. 1 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकण्याचा निर्णय. गणेशोत्सवात भाविकांचे मोबाईल, दागिने आणि रोकड लंपास करणारे तसंच गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू. सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी लष्कर पोलीस ठाण्यामधील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाणार. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान. शेतामध्ये पाणी साचल्यानं सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. शेती कामांना वेग. पिकांना फवारणी अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीनला 7,000 रुपयांचा हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या शेतकऱ्यांच्याही मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सर्वदूर पावसाच्या हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा. जळगावसह 40 गावात भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ. कोथिंबीर जोडी 250 रुपयांवर सामान्यांचे हाल. सांगली जिल्ह्यामध्ये लसणाचे भाव गगनाला भिडले. आवक नसल्यानं लसूण प्रति किलो 400 रुपयांवर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. बाजार समितीमध्ये येणाऱ्या कांद्याला सध्या 1400 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंतचा दर. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 108वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. 5 महिन्यामध्ये शेतकरी सभासदांना तब्बल 950 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहिती. आळंदीमधल्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अॅडव्होकेट राजेंद्र उमाप यांची फेरनिवड. 2024-25 वर्षासाठी राजेंद्र उमाप विश्वस्त असणार. 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना संबोधित करणार. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत. ताफा थांबवत अजितदादांच्या अपघातग्रस्ताला मदत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी दौरा. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. धुळ्यामध्ये आज पीडीएफ योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता शुभारंभ होणार. शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा. रोहित पवार आणि अनिल देशमुख, अमोल कोल्हे उपस्थित राहणार. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. साईबाबांच्या दर्शनानं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात. 15 सप्टेंबरला ठाकरेंचा शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू.